बुद्धत्व प्राप्तीकडे आपल्याला, महापरिनिर्वाणाकडे आपल्याला, अरहंत पदाकडे घेऊन जाते. अरहंत पदाकडे नेणारी ही गाथा भगवंताची त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणून भगवंताच्या ह्या गाथेकडे खूप चिंतन करा. दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. स्वागत आहे आपल्या सर्वांचं. हे बुद्धा टीचिंग चॅनल आहे. यावर बुद्ध आणि त्यांच्या संपूर्ण शिकवणीवर आणि शिक्षेवरती धम्मचर्चा होते. आपण सर्वजण बुद्धा टीचिंग चॅनलचा लाभ घ्यावा. दानं ददन्तु श्रद्धायं शीलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. म्हणा साधू साधू. सम्यक संबुद्धांचा निर्वाण मार्गाकडे नेणारा सद्धम्म, निर्वाणाकडे जाऊन मुक्त झालेला भगवंताचा भिक्खू संघ, ज्यांनी आम्हाला हे 3 रत्न प्रदान केले असे महादानी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आज डॉक्टर भदंत इंदवंसजी यांनी दान कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला निमंत्रित केलं आणि आम्ही ह्या दान कार्यामध्ये सहभागी झालो. सुंदर भोजनदान या दान कर्मामध्ये प्राप्त झालं. तुम्हा सर्वांना भेटून आम्हाला अतिशय आनंद झाला. भगवंतांनी निब्बाणाचा मार्ग या एका गाथेमधून सांगितलेला आहे. दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवतागता. खूप मोठा मार्ग भगवंतानी या दान पारमितेतून सांगितलेला आहे. भगवंतांनी ही गाथा जे विचारलेली आहे, या गाथेचा अर्थ संपूर्ण त्रिपिटकाला सामावेल असा अर्थ आहे. सम्यक संबुद्ध म्हणतात, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी कमीत कमी 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 पारमार्थिक पारमिता, ह्या पारमितांची अत्यंत गरज आहे. आणि स्वतः बुद्ध म्हणतात की मी अनंत जन्मांमध्ये ह्या संपूर्ण पारमिता पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे संपूर्ण पारमिता पूर्ण केल्याची गॅरंटी भगवान बुद्ध देतात. आणि म्हणून बुद्ध आत्मविश्वासाने म्हणतात की दानं ददन्तु श्रद्धा. ज्या पुण्य पारमिता बुद्धांनी तयार केल्या त्यामध्ये आली पहिली पारमिता, ती म्हणजे दान पारमिता. सिद्धार्थ गौतम या अवस्थेत असताना सिद्धार्थ गौतम म्हणतात की मी असं कोणतं दान शिल्लक ठेवलं नाही की ते दान मी दिलं नाही. मी माझ्या डोळ्याचं दान दिलं, माझ्या शरीराचं दान दिलं, कित्येक वेळा माझ्या शरीरातल्या काही मांसाचं दान दिलं, संपत्तीचं दान दिलं, ऐश्वर्याचं दान दिलं, अनेक सगळ्या प्रकारचे दान मी दिलेलं आहे. असं कोणतं दान शिल्लक राहिलं नाही की मी माझ्या जीवनात ते दिलं नाही. म्हणून आणि ते दान दिलेलं आहे ते श्रद्धापूर्वक दिलेलं आहे. दानं ददन्तु श्रद्धा, श्रद्धापूर्वक दिलेलं आहे. कंटाळा करून दिलं नाही, त्रागा करून दिलं नाही, वैताग करून दिलं नाही, तर खूप
लहानपणापासून की माझी पारमिता बनत आहे, माझी पुण्य पारमिता वृद्धिंगत होत आहे, तर माझ्या ह्या पुण्य पारमितासाठी माझं हे दान महाफलदायी ठरणार आहे. तर हे दान फलदायी ठरण्यासाठी सिद्धार्थ गौतमानी 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 पारमार्थिक पारमिता परिपूर्ण केल्यानंतर म्हणता की दानं ददन्तु सद्धाय. हे प्रॅक्टिकल तयार केलं त्यांनी, प्रॅक्टिकल सर्व भोगलं आणि मग म्हणतात लोकांना की अरे श्रद्धापूर्वक दान याचं फळ किती मोठं आहे. मग पुढे पण बुद्ध म्हणतात शिलांग रखन्तु सर्वदा. हा एक शब्द अतिशय महत्वाचा बुद्ध बोलतात, अतिशय महत्वाचा, की हे दान कर्म करताना लंका लुटून जर कोणी दान करत असेल तर ते दान होत नाही. कुणीतरी कुठूनतरी लुटून आणायचं आणि कुठंतरी दान करायचं तर हे दान होत नाही. कारण बुद्ध पुढे पण या गाथेत असं म्हणतात शिलांग रखन्तु सर्वदा. शिलाचं संवर्धन करून, शिलाचं संवर्धन करून केलेलं हे दान कर्म आहे. म्हणजे चोरी करून दान केलं, कुणाला फसवून आणून धन आणलं आणि दान केलं, कुणाला अंधारात ठेवून पैसे बळकवलेत आणि दान केलं, तर असं हे दान महाफलदायी होत नाही. म्हणून भगवंत म्हणतात शीलं रखन्तु सर्वदा. हे एक खूप मोठी बाब आहे, एक प्रकारचे मेघ मारल्यासारखं आहे. आणि म्हणून भगवंत वारंवार म्हणतात शीलं रखन्तु सर्वदा. दान द्या, परंतु तुमच्या कमाईचा हिस्सा असला पाहिजे, तुमच्या कष्टाचा असला पाहिजे, तुमच्या त्यागातून तुम्ही कमवलेला असला पाहिजे, तुमच्या परिश्रमातून तुम्ही कमवलेला असला पाहिजे, तुमच्या नोकरीमधून, तुमच्या जॉब मधून, तुमच्या कमाईमधून तुम्ही कमवलेला ते दान असलं पाहिजे. तेच तुम्हाला सत्कर्मी सन्मार्गी घेऊन जातो. शिलं रखन्तु सर्वदा भावना भीरता होन्तु गच्छन्तु देवता गता. आणि मग सम्यक संबुद्ध म्हणतात की जे लोक अशा प्रकारचं दान करतील ते लोक गच्छन्तु देवता गता. बुद्ध काळामध्ये देवता कोणाला म्हणायचे? जे श्रोतापन्न झाले, सकृतगामी झाले, अनागामी झाले, जे अरहंत झाले, अशा लोकांना देवता हा शब्द आलेला आहे. तर तुमच्या दानबलामुळे तुम्ही देवता गतीला प्राप्त होता, एवढी मोठी शक्ती त्या दान बलात आहे. त्या दान बलामध्ये एवढं मोठं पुण्य सामावलेलं आहे. आणि म्हणून आज विदेशी लोकांनी हे दान खूप चांगल्या प्रकारे समजून घेतलं. विदेशी बौद्धांनी मृत्यूच्या अगोदर माझ्या हातून काही पुण्य पारमिता झाल्या पाहिजेत, की जेणेकरून मी माझा पुढचा जन्म अशा ठिकाणी मला लाभेल की अधिकाधिक पुण्य कर्म करण्याची मला संधी उपलब्ध होईल. आणि म्हणून ते लोक अगदी धन साठवून न ठेवता प्रवाहमान ठेवतात. जिथं कुठं बुद्ध विहार असेल त्या ठिकाणी जाऊन दान करतात. जिथं कुठं बुद्धाची मूर्ती बनत असेल त्या ठिकाणी जाऊन बुद्धाच्या मूर्तीसाठी दान करतात. आता थायलंड मध्ये जर 6 टन किलो वजनाची बुद्धाची मूर्ती जर असेल तर 6 टन किलो सोनं आलं कुठून? तर हे सोनं आलं उपासकांच्या श्रद्धेतून. उपासकांनी अगदी लाईन लावून खूप श्रद्धेने ते सोनं जमा केलं आणि ते सोनं जमा केल्यानंतर मग ते 6 टन सोनं तयार झालं. त्यातून त्यांनी सुंदर बुद्धाची मूर्ती बनवली. आजही ती बुद्धाची मूर्ती बँकॉक शहरामध्ये अगदी खूप दिमाखाने बसलेली आहे, खूप लोकांना आशीर्वाद देत आहे. तर ज्या ज्या लोकांनी ते सोनं दान टाकलं त्या लोकांचं दान अमर झालं. जितक्या वर्ष ती मूर्ती राहणार आहे तितक्या दिवस ते त्यांचं सोनं अमर राहणार बुद्धाच्या मूर्तीमध्ये. तर हे दान त्या लोकांनी आपलं अमर केलेलं आहे. भगवान बुद्धाच्या बुद्ध विहाराला कळस बसवला बुद्धगयेमध्ये. त्या ठिकाणी थायलंडच्या महिलांनी काम केलं. थायलंडच्या एका राजकन्येनं
मनावर घेतलं की मला बुद्धगयेच्या महाबोधी विहाराच्या कळसवर सोन्याचा कळस बसवायचा. तिथं पितळाचा कळस होता. मला एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट होऊ घातलेल्या राजाच्या पेक्षाही सम्राट महान असलेले जगत वंदनीय भगवान बुद्धाच्या विहारावर जर सोन्याचा कळस नसेल तर मग काय आम्ही कामाचे उपासक. तर तिनं अशा प्रकारे टीव्हीवर जाहिरात दिली थायलंड मध्ये. तिथे सुद्धा 200 किलो सोनं जमा झालं आणि 200 किलोचा सोन्याचा कळस 295 की काय असं काय आहे का, 295 किलोचा सोन्याचा भव्य कळस त्या ठिकाणी थायलंडचे कलाकार बोलवून तिनं तयार केला आणि त्या ठिकाणी लावला. म्हणजे मुद्दा काय आहे की दान करणाऱ्या लोकांचं पुण्य कर्म त्या ठिकाणी अमर केल्या गेलेलं आहे. दान करणाऱ्या लोकांचं पुण्य बल वाढवण्यात आलेलं आहे आणि म्हणून दान पारमिता ही आपल्या जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण पाठीमागे वळून पाहिलं पाहिजे की मी या जन्मामध्ये कोणतं असं दान पुण्य पारमिता केलेली आहे, कोणती माझी पुण्य पारमिता बळकट आहे. मग मी रक्तदान केलं असेल, मी अर्थदान दिलं असेल, मी चिवराचं दान दिलं असेल, मी भोजनाचं दान दिलं असेल, एखाद्या भिक्षूला निवासाचं दान दिलं असेल, मी भिक्षूंसाठी एखादा हॉस्पिटल काढलेला असेल त्यासाठी दान दिलं असेल, तर अनेक ठिकाणचा मी असा संदर्भ घेतला पाहिजे की माझं दान खऱ्या अर्थाने कुठं सत्कर्मी लागलेलं आहे. आणि जर ते लागलेलं असेल तर आपलं पुण्यबल वाढत आहे असा त्याचा अर्थ होतो. तर आपले पुण्यबल अनेक प्रकारे वाढवता येतात. केवळ मोठं मोठं दान दिल्यामुळेच वाढतं अशात नाही ना. तर तुम्ही छोट्या मोठ्या भिक्षूंच्या ज्या छोट्या छोट्या गरजा आहेत, मग त्या चिवर दानाच्या असतील, भोजन दानाच्या असतील, औषध दानाच्या असतील, ह्याही जर तुम्ही श्रद्धापूर्वक केल्या तर त्यामध्ये बरंच पुण्य आपल्याला लाभते. तर भगवान बुद्धाची ही गाथा आपल्याला बुद्धत्व प्राप्तीकडे, आपल्याला महापरिनिर्वाणाकडे, आपल्याला अरहंत पदाकडे घेऊन जाते. अरहंत पदाकडे नेणारी ही गाथा भगवंताची त्रिकालाबाधित सत्य आहे. आणि म्हणून भगवंताच्या ह्या गाथेकडे खूप चिंतन करा. दानं ददन्तु श्रद्धायं शिलं रक्षन्तु सर्वदा भावना भीरता हुन्तु गच्छन्तु देवता गता. मी या जन्मामध्ये जेवढं मला शक्य होईल, जितकं ताकदीनं मला पुण्य कर्म करता येईल, दान कर्म करता येईल, तेवढ्या ताकदीनं करेल. आणि मी पण श्रोतापन्न होण्यासाठी, सकृतगामी होण्यासाठी, अनागामी होण्यासाठी, अरहंत होण्यासाठी प्रयत्नशील राहील. मी पण मुक्त होईल, मी पण मुक्त होईल. धन्यवाद. साधु साधु साधु. बुद्धं नमामि. बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि. धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि. संघ को नमन करता हूँ.